असं होतं ना की वजन कमी करायची खूप प्रयत्न करतो, पण काही केल्या यशच मिळत नाही. ही निराशा आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली असेल. पण आज आपण एका अशा पारंपरिक उपायाबद्दल बोलणार आहोत जो या आधुनिक समस्येवर एक उत्तम उपाय ठरू शकतो. म्हणजे बघा, वेगवेगळे डाएट प्लॅन करून बघितले, भरपूर व्यायामही केला, पण तरीही वजन काही कमी होत नाही. आणि त्यातल्या त्यात पोटावरची चरबी, ती तर जणू काही कमी व्हायचं नावच घेत नाही. खरंच खूप त्रासदायक असतं हे. ही जी भावना आहे ना, ती अगदी खरी आहे. जेव्हा आपण इतके प्रयत्न करतो आणि काहीच फरक दिसत नाही, तेव्हा साहजिकच निराशा येते आणि सगळं सोडून द्यावंसं वाटतं. पण थांबा, काळजी करू नका, यावर एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. काय वाटतं? या आधुनिक समस्येचं उत्तर एका अगदी पारंपरिक घरगुती बीमध्ये दडलेलं असेल तर? चला, आज आपण एका अशाच पेयाबद्दल जाणून घेऊया, जे प्यायल्याने शरीरातली अतिरिक्त चरबी कमी व्हायला सुरुवात होऊ शकते. तर त्या जादुई बिया आहेत कलोंजी. आता इथे खूप मोठा गैरसमज होतो. अनेकांना वाटतं की कलोंजी म्हणजे कांद्याचं बी किंवा काळे तीळ, पण तसं अजिबात नाहीये. कलोंजी ही एक पूर्णपणे वेगळी औषधी वनस्पती आहे. पण एवढ्याशा बियांमध्ये असं काय आहे की त्या इतक्या प्रभावी ठरतात? अहो, त्या म्हणजे पोषक तत्वांचा खजिना आहेत. यातलं प्रोटीन आणि फायबर पोट भरलेलं ठेवतं, त्यामुळे उगाच काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही. आणि बाकीची जीवनसत्व आणि खनिजं शरीराला ऊर्जा देतात. बरं, मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ह्या कलौंजी वापरायच्या कशा? चला तर मग वजन कमी करण्यासाठी याच्या 4 एकदम सोप्या पद्धती बघूया. ही आहे पहिली आणि सगळ्यात सोपी पद्धत. रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी प्यायचं, बस. असं म्हणतात की याने शरीरातील चरबी वितळायला लागते आणि काही आठवड्यांतच चांगला फरक जाणवायला मदत होते. आता दुसरी पद्धत, ही जवळजवळ पहिल्यासारखीच आहे, फक्त एक छोटासा बदल आहे. हे मिश्रण आपल्याला दिवसातून 2दा घ्यायचं आहे. यामुळे विशेषतः पोटावरच्या चरबीवर चांगला परिणाम होतो आणि वजन नियंत्रणात राहायला मदत होते. आता ज्यांना चहा प्यायची सवय आहे, त्यांच्यासाठी तर हा एक मस्त पर्याय आहे. कलौंजीचा चहा बनवायला सोपा आणि तितकाच परिणामकारक. नियमितपणे प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते. आणि आता ही चौथी पद्धत, ही तर सगळ्यात प्रभावी मानली जाते. थोडी मेहनत आहे, पण परिणामही तितकाच जलद मिळतो. लिंबाचा रस लावलेल्या आणि उन्हात वाळवलेल्या या बिया दिवसातून 2दा चावून खाल्ल्याने पोटावरची चरबी वेगाने वितळायला मदत होते. पण थांबा, पुढे जाण्याआधी एक खूप महत्वाची गोष्ट. जर कोणाला कलोंजीची ॲलर्जी असेल, तर कृपया हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आरोग्य सगळ्यात महत्वाचं, बरोबर? आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवली पाहिजे. कलोंजी नक्कीच खूप फायदेशीर आहे, पण ती काही जादूची कांडी नाहीये. खरंच जर चांगले आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम हवे असतील, तर आपल्याला सर्वांगीण विचार करावा लागेल. आणि त्यासाठी हे 3 स्तंभ खूप महत्वाचे आहेत. पहिला, संतुलित आहार. दुसरा, नियमित व्यायाम. आणि तिसरा, जो आपण अनेकदा विसरतो, तो म्हणजे चांगली शांत झोप. या तिघांशिवाय वजन कमी करणं खरंच खूप अवघड आहे. आहाराबद्दल बोलायचं झालं तर सोपं आहे. काय खायचं आणि काय टाळायचं? आहारात फळं, भाज्या, कडधान्य, डाळी यांसारख्या चांगल्या गोष्टी वाढवायचा. आणि बाहेरचे पदार्थ, साखरेचे ड्रिंक्स, तळलेले पदार्थ यांना जरा लांब ठेवायचं. एवढं केलं तरी खूप फरक पडतो. आणि हो, व्यायाम. रोज फक्त 30 मिनिटं स्वतःसाठी काढायची. साधं चालणं, जॉगिंग, सायकलिंग किंवा योगा, जे आवडेल ते. याने फक्त कॅलरीज बर्न होत नाहीत, तर आपला ताणतणाव पण कमी होतो, जो वजन वाढण्याचं एक मोठं कारण आहे. आता आपण एका अशा गुपित शस्त्राबद्दल बोलणार आहोत, ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. वजन कमी करण्यासाठी हे खूप खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे झोप. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. झोपेचा आणि वजन कमी होण्याचा थेट संबंध आहे. आणि गंमत म्हणजे हीच गोष्ट आपण सगळे विसरतो. चला बघूया हे कसं काम करतं. फरक अगदीच स्पष्ट आहे. जेव्हा आपण 7 ते 8 तास शांत झोपतो, तेव्हा आपली चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम वाढतं, भूक नियंत्रणात राहते. आणि या उलट झोप कमी झाली की मेटाबॉलिझम मंदावतं, सारखी भूक लागते आणि स्ट्रेस लेवल वाढते, ज्यामुळे वजन वाढतं. मग प्रश्न येतो की ही झोप सुधारायची कशी? तर त्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतात. झोपायची, उठायची एक वेळ ठरवा.
झोपण्याच्या 2-3 तास आधी मोबाईल, टीव्ही बंद करा आणि रात्रीचं जेवण झोपण्याच्या 3 ते 4 तास आधीच करा. चला आता काही खास प्रो टिप्स पाहूया ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया अजून वेगवान होऊ शकते. पहिली टीप, झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्या. त्यात काही असे अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपण झोपेत असतानाही आपलं मेटाबॉलिझम वाढवायला मदत करतात, म्हणजे वजन कमी व्हायला आणखी मदत होते. दुसरी टीप, इंटरमिटंट फास्टिंग करून बघा. म्हणजे काय तर रात्रीचं जेवण झोपण्याच्या साधारण 5 तास आधीच करायचं. याने शरीराला अतिरिक्त साखर आणि चरबी जाळायला पुरेसा वेळ मिळतो. आणि ही तिसरी टीप तर खूपच इंटरेस्टिंग आहे. शक्यतो थंड वातावरणात झोपा. कारण असं दिसून आलंय की थंड तापमानात आपलं मेटाबॉलिझम जास्त प्रभावीपणे काम करतं. तर मग आज आपण पाहिलं की फक्त कलौंजीच नाही तर संतुलित आहार, व्यायाम आणि शांत झोप हे सगळंच किती महत्वाचं आहे. या सर्वांगीण आरोग्य प्रवासात आजपासून कोणतं एक छोटंसं पाऊल उचलता येईल? फक्त विचार करा. सुरुवात नेहमीच एका छोट्याशा बदलाने होते.